भाजपा नगरसेवकानं मुख्याधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी महाड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना त्यांच्या दालनात घुसून भाजपा नगरसेवक सूरज बामणे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। मात्र मारेकऱ्यांना अद्यापही अटक केली नसल्यानं महाड नगर परिषदेच्या सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी त्याच्या निषेधार्थ आज नगर परिषदेच्या परिसरात ठिय्या मारून काम बंद आंदोलन पुकारले। यावेळी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे आणि सूरज बामणे या नगरसेवकाचे पद रद्द करावे अशी मागणी कर्मचारी करीत आहेत। यावेळी नगर परिषदेच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कर्मचारी सांगत आहेत। पर्यंत काम बंद आंदोलन मागणी एवढंच आहे। काल आमच्या नगरपालिकेमध्ये आमच्या मुख्य अधिकाऱ्यांवर नगरसेवकाने आणि त्यांच्या 2 साथीदारांनी येऊन हल्ला केलेला आहे। तुम्हाला जे पण प्रश्न असतील, जो पण वाद असेल, जे पण हे असतील ते तुम्ही संवादाने सोडवले पाहिजेत, ना की हिंसाने सोडवले पाहिजे। ही पहिली आमची मागणी आहे की आम्ही हिंसा चालवून घेणार नाही। आणि दुसरी मागणी ही आहे की जर मुख्य अधिकारी एक पुरुष असताना ते सेफ नाहीयेत तर आम्ही महिला वर्ग कसे काय सेफ असणार? मग सरकारी नोकरी करावी की नाही महिलांनी, हा प्रश्न आता आमच्या समोर उभा आहे। आम्ही दर 3 वर्षांनी आमची बदली होते, दर 3 वर्षांनी आम्ही नवीन ठिकाणी जातो, आम्ही एकटे राहतो, आमची फॅमिली आमच्या सोबत नसते। तर आमच्या सुरक्षितेचं काय हे वरील प्रशासनाने आम्हाला सांगावं। जर ते आम्हाला इथे पाठवतात तर त्यांनी आम्हाला आमच्या सुरक्षितेची सुद्धा तजवीज केली पाहिजे। ही आमची पहिली मागणी। दुसरी मागणी म्हणजे ज्या हल्लेखोरांनी आमच्या मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे। तोपर्यंत आम्ही कोणत्याही कामाला हात लावणार नाही आणि आम्ही कुठल्याही राजकारणी असली म्हणून त्यांची मुजोरी सहन करून घेणार नाही। हा आमचा सर्व कर्मचाऱ्यांचा ठाम मत आहे।